भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते वाळसुरे येथील गांधारी नदीवरील नवीन बांधलेल्या पुलाचे उद्घाटन। महाड तालुक्यातील रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक वाळसुरे गावामधील गांधारी नदीवर नवीन बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन माननीय नामदार भरतशेठ गोगावले, फलोत्पादन व खारभूमी मंत्री यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून आणि फीत कापण करण्यात आले। यावेळी त्यांच्या समवेत शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विजय सावंत, जिल्हा समन्वयक राजू शेठ देशमुख, उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडे, महाड तालुका प्रमुख बंधू तरडे, मिलिंद देशमुख, धीरज पाटील, दिलीप पार्टे, गोपाल शेठ, वाळसुरेच्या उपसरपंच प्रमिला जैतपाल, रिटायर मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता जैतपाल, उद्योजक प्रदीप जैतपाल आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार निधीतून 65 लाख रुपये खर्च करून भव्य अशा दिमागदार मोठ्या पुलाचे उद्घाटन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते करून या पुलाचे रामसेतू पूल असे नामांतरित करण्यात आले। मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचा यथोचित सत्कार ग्रामस्थांच्या वतीने उद्योजक प्रदीप जैतपाल यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचाही सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला। मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते रिटायर मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता जैतपाल यांचा शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी वाळसुरे गावठाण, बौद्धवाडी, नगरभुवन येथील महिला आणि ग्रामस्थ तसेच सौ मजाई मित्रमंडळ, वाळसुरेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेंद्र जैतपाल यांनी केले, तर आभार संतोष गांगड यांनी मानले। कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाल, महाड, रायगड। आज खरं म्हणजे आता तुमचं आभार मानतो पहिलं की तुम्ही आम्हाला चौथ्या वेळेला निवडून देत असताना जे काय तुमचं योगदान मिळालं त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा चौथ्या वेळेला निवडून आलो आणि मंत्री झालो। ठेवले होते ते देव काय त्यांच्यावर हे माझे सगळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तुम्ही लोकांनी वर येऊन दिले नाही, त्यांचे देव तसेच राहिले। पाणी पण संपलं ते वर नाही ना, तर म्हणजे आता जे काय आता रस्त्याचं मला जो मेन रस्ता आहे तो पण भविष्यामध्ये हे काम झालं त्यांचं, तर तोही रस्ता आपण तुम्हाला व्यवस्थित करून देतो, त्याची काय काळजी करायचं कारण नाही आहे। रायगड प्राधिकरणामधला जेवढा निधी चांगल्या प्रकारे तुम्हाला या घेरायला देता येईल तेवढा आम्ही देतो। मी आता त्याचा सदस्य आहे, त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही। आम्ही सांगू ते काम आणि सांगू ती रक्कम, त्यामुळे एवढी काय कोणी तुम्ही काळजी करायचं कारण नाही। फक्त आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही मंडळींनी आता येणारी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी आमच्यासोबत राहावं हीच तुम्हाला विनंती करतो। प्रभू रामचंद्र यांची प्रार्थना करतो की तुम्हाला सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं आणि गुण्यागोविंदाने नांदावं। जे आपण नंतर आहे तर तुम्हाला सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं अशी तो तलाव पण आपण आपल्या रायगड प्राधिकरणाने घेतो, त्याचं दृष्टिकोन व्यवस्थित बनवा आणि व्यवस्थित करा, खोलीकरण, रुंदीकरण, परत त्यांना पाण्यासाठी कुठं हात पसरायला नको। जसं यांची आता वीज जशी मिळाली आहे ना, पहिले धुळ्यावरनं पाणी आणायचं पहिले 40 वर्ष, आता त्यांचा दुष्काळ संपला आहे। असं एक दुष्काळ आम्ही संपू, पण मतांचा दुष्काळ तुम्ही आम्हाला येऊ देऊ नका। तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्दाला पुनराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। बोला।